श्री स्वामी समर्थ. तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा, म्हणजेच कालचा. तर श्रावण शनिवार जो असतो त्याच्यासाठी आम्ही या आघाड्याची आणि दुर्वांची माळ बनवत असतो. अशा प्रकारचा हा आघाडा असतो. तर तुम्ही श्रावण शनिवारचा जो फोटो असतो त्याच्यासाठी तुम्ही कुठली माळ लावतात ते देखील कमेंट करून सांगा. या पद्धतीने मी अशी माळ बनवलेली आहे, ती आता मी इथे लावून घेते. ही पहिल्या शनिवारची होती. तर आता मुलाच्या टिफिनला उशीर झाला होता, म्हणून मी झटपट असं माझ्याकडे थोडंसं पनीर पडलेलं होतं. पनीरचा पराठा मी बनवून घेतलेला आहे. 2 पोळींचं एवढं कणिक मळलं, त्यावर मी टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी अशा पद्धतीने पसरवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर डायरेक्टली पनीर मी किसून त्यावर घातलं आहे. शेजवान चटणी होती त्यामुळे मी जास्त काही टाकत बसलेली नाही. आणि ओरिगॅनो थोडंसं पडलेलं होतं, ते देखील मी यात टाकून घेतलेलं आहे. एकदमच घाईत हा पराठा मी बनवलेला आहे, पण तरी देखील खूप टेस्टी लागत होता. बऱ्याच वेळा आपण प्लॅनिंग करून बनवत असतो तेव्हा एवढी टेस्टी येत नाही कुठलाही पदार्थ, पण जेव्हा आपण घाईघाईत कधीतरी बनवतो तर त्याला टेस्ट ही खूप छान येत असते. तुमच्यासोबतही असं कधी झालेलं आहे का? तर नक्कीच शेअर करा. तर मी अशा प्रकारे लाटून घेतलं आहे. थोडी घाईच होती त्यामुळे मी जसं जमलं तसं पटापट करून घेतलं. आणि याच पद्धतीने तुम्ही चपाती पिझ्झा देखील बनवू शकतात मोजक्या साहित्यात आणि एकदम हेल्दी असा. तो देखील मी नक्कीच एखाद्या दिवशी मी तुमच्यासोबत शेअर करेल. असे प्रकार मुलं खूप आवडीने खात असतात. बाहेरून मागून खाण्यापेक्षा घरी केलेलं खूपच उत्तम असतं आणि हेल्दी देखील राहत असतं. चला तर मग आता आपले पनीर पराठे छान असे तयार झालेले आहे.